नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. सर नमस्ते सर. कुठे आहे तो? तो आतमध्ये आहे सर. तू केलेल्या गुन्ह्यासाठी तुझे तुकडे तुकडे करून मी कावळ्यांसमोर फेकून देईन. तू आपल्या बरोबरच्या वर्कर बरोबर असा कसा वागू शकतोस? अण्णाजी यांनी फक्त त्यांच्या बरोबर नाही तर आमच्या बरोबर सुद्धा गैरवर्तन केलंय. याला तर पोलिसांच्या हवालीच करायला पाहिजे, मग तेव्हा त्याला समजेल. ऐकलंस का तू? पोलीस स्टेशन मध्ये फोन करू? आता बोल ना. माफ करा अण्णाजी, माझ्याकडून मोठी चूक झाली. पुन्हा असं नाही होणार. हे ऐक, दुखी बाईचा शाप भारी पडतो. तुझ्या चुकीसाठी फक्त तुलाच नाही, तुझ्या पूर्ण कुटुंबाला सोसावं लागेल. तुला हेच हवंय का? जर आपण बाईचा सन्मान केला तर ती आपल्याला भाऊ समजेल आणि तिचा सन्मान आपल्याला मिळाला तर आपल्या पूर्ण कुटुंबाची समृद्धी होईल. आपल्या बायकोशिवाय दुसऱ्या बायकांना तू बहिणीसारखा समजशील ना, तेव्हाच एक सुखी जीवन जगशील आणि तेव्हाच तुझ्या जीवनात फक्त सुख राहील. पूर्णपणे मूर्ख आहेस तू. याचे हातपाय सोडा. चला तुम्ही सगळेही कामाला लागा. काय नशीब आहे माझं, सकाळी सकाळी येऊन यांची भांडणं बघायची. दादा, तुम्ही दोघे लवर्स आहात का? हो भाऊ, पण ही गोष्ट तुम्हाला कशी कळली? दादा, मी सुद्धा या वयातून गेलोय. कंपनीत कोणाला भेटायला चाललात? एक माझ्या ओळखीचा आहे जो या कंपनीमध्ये काम करतो भाऊ, त्यालाच भेटायला चाललोय आम्ही. इथे कोणावर विश्वास ठेवू नका आणि जरा जास्त सावध राहा. बरं ऐक नागेश. हा दादा बोला. बाहेर एक मुलगा आणि मुलगी तुला भेटायला आली आहे. मला भेटेल? कोण आहे? अरे मला काय माहित कोण असेल, तू स्वतः येऊन बघ ना. मला अण्णाने बोलवलं, मी चाललोय. माझ्याकडे तर फक्त पैसे मागायला माणसं येतात. पहिल्यांदा कोणतरी मुलगा आणि मुलगी आली. कोण असतील हे? अरे एवढं टेन्शन का घेतोयस? बाहेर जाऊया आणि बघूया कोण आहे ते. तू कॉल पण नाही केलास, अचानक इथे आलास. सॉरी नागेश भाऊ, खरं तर परिस्थितीच अशी होती की काय सांगू, म्हणून मी इथे सरळ बोलायला चाललो. ठीक आहे, तसं ही मुलगी कोण आहे? हिचं नाव मीरा आहे भाऊ. आमचं लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम आहे भाऊ, आणि आता लग्न करणार आहोत म्हणून इथे सोबत आणले. पण हिला इथे का आणलंयस? हिच्या आई वडिलांबरोबर बोलणी करून तिथेच लग्न करून टाक ना. खरं तर भाऊ, प्रॉब्लेम जरा असा आहे की आम्ही दोघं खरं तर वेगवेगळ्या जातीचे आहोत. तुम्ही दोघं आता करणार काय? नागा भाऊ, आम्ही इथे तुमच्या भरवशावरच आलोय, हा विचार करून की तुम्ही आमचं लग्न लावून द्याल. हे काय बोलतोस? मी इथे शांतीमध्ये काम करतोय, तुला चांगलं नाही वाटत का? उद्या मुलीच्या घरातले इथे येऊन हंगामा करतील तर अण्णाजी मला कामावरून काढून टाक. बाई, हे इतक्या मला दूर तुमच्यावरती भरोसा ठेवूनच घेऊन आले. तुम्ही असं बोलू नका. दादा, तुमच्यावर विश्वास ठेवून इथे आलेत, मी यांचं लग्न करून द्या ना, त्यात काय? पण लग्नाच्या नंतर हे लोक कुठे राहणार, काय खाणार, काय पिणार? आपण यांना आपल्या फॅक्टरीत काम देऊया ना. पण आजच्या रात्री हे राहणार कुठे? अण्णांच्या घरी राहतील. तू वेडा झाला दादा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बोलून बघतो अण्णांशी. ऐक मित्रा, तू इथेच थांबा जरा, मी अण्णांशी बोलून येतो लगेच. ओके भाऊ. चल दादा.
भाजी घ्या भाजी. अरे भाजी घ्या, स्वस्त भाजी स्वस्त भाजी. अरे टोमॅटो कांदे स्वस्त स्वस्त इकडे. या आत या. काही बोललीस का? कोण आहे ते? कोण आहेत? अगं हे आपल्या घरी चोरी करायला आले. यांना आपल्या कपाटाची चावी दे आणि आरामात हे टीव्ही काय बोलताय तुम्ही? मी तुला फोनवर 2 जणांबद्दल सांगितलेलं ना, हेच आहेत ते. मी तर विसरूनच गेले. माझ्या गोष्टीचं काही वाईट वाटून घेऊ नका. मी जरा विसराळू आहे ना म्हणून विचारलं. हा हरकत नाही ताई. माहितीये, बऱ्याच वेळा हिला आठवण करून द्यावी लागते की आपण नवरा बायको आहेत. ही तेही विसरून जाते. काय बोलताय तुम्ही? ऐका, तुमच्या आई वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न करायला कसं तरी नाही का वाटत आहे? वाटतं ना. पण आम्ही लहानपणापासून एकमेकांवरती प्रेम करतोय, तरी पण आमच्या आई वडिलांनी नाही मान्य केलं. आणि त्याचं कारण आहे आम्ही वेगवेगळ्या जातीचे आहोत, म्हणून पळून जाण्याशिवाय आमच्याकडे आणि काही रस्ता नव्हता. ऐका, माझ्या बायकोशी बोलत बसाल ना तर 24 तासही कमी पडतील. चला लवकर दोघांनी रूम मध्ये जा आणि फ्रेश होऊन खाली या. ठीक आहे सर. ऐकलत का? जात हेच कारण होतं की आपल्या दोघांच्या परिवारापासून आपल्याला वेगळं केलं. हे असं जातपाती बद्दल बोललीस ना तर मी पप्पी घेईन, समजलं? हे काय झालं तुला? एवढा शांत का बसलायस? नाही असं काही खास नाहीये. माझ्यापासून काही लपवू नकोस. मी तुला लहानपणापासून ओळखतीये. तुझा चेहरा बघूनच मी सांगू शकते की तुला काय झालंय ते. सांग ना जानू, काय झालंय? मीरा, मला वाटतं माझ्याकडूनच चूक झाली. वेड्यासारखं काय बोलतोयस तू? इकडे ये, इथे बस. तू एका श्रीमंत घरातली आहेस. तुझे आई वडील यांना वाटत असेल की तुझं लग्न आनंदात पार पाडावं. मी त्यांचं सगळं स्वप्न धुळीला मिळवलं. मी तुला इथे स्वतःच्या स्वार्थासाठी घेऊन आलोय. मी खरंच म्हणतोय तुला खूप आनंदात ठेवेन मीरा, पण बहुतेक त्या गोष्टी मी कधीही विकत नाही घेऊ शकत ज्या तुझ्या गरजेच्या आहेत. तर मी निघून जाते वासू. मीरा, जर मला दागिने पैसे हवे असते तर माझ्या आईच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं असतं मी. तुझ्या बरोबर पळून इथे नसते आले. आपण दोघं एकमेकांना लहानपणापासून ओळखतोय. तू आवडत नसताना मी तुझ्या बरोबर इथे आली. आई वडिलांसमोर मी तुझी किती तारीफ केली होती. तुला माहिती आहे ना त्यांचा पहिला प्रश्न काय होता ते? तो कोणत्या जातीचा आहे. मी त्यांना किती विनवण्या केल्या, त्यांनी माझं काहीच नाही ऐकलं. म्हणूनच मी तुझ्या बरोबर पळून आली इथे. लग्नानंतर आपण दोघं अण्णाजींच्या कंपनीमध्ये काम करूया. तू का घाबरतोयस? ते आपल्याला शोधतील आणि आपल्या बरोबर काहीतरी वाईट करतील हा विचार करून तू घाबरतोयस का? जरी ते इकडे आले तरी ते काय करणार आहेत? ते आपल्याला मारतील एवढंच ना? मरायच्या अगोदर नवरा बायको बनून आनंदाचे काही क्षण जगू तर ते माझ्यासाठी खूप आहे वासू. दर्शन दादा, केलं तुम्ही? अजून किती वेळ थांबायचंय? अण्णा त्या नवरा बायकोला घेऊन कधी येणार आहेत? तू टेन्शन कशाला घेतोय? लग्न त्या दोघांना करायचं. दोघं तयार होत असतील.
दादा हा अण्णाजींची साथ आहे तर लागलीच ह्याचा पण लग्न करूया का ए, असं वाटतं तू मला लग्न करणारा पंडित बनवशील. हे बघ अण्णाजी इथे आले. चल ये. जपून. अण्णा नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. सगळं काही तयार आहे ना? हो सगळं काही तयार आहे अण्णा. चला चांगलं चला, आहे. चला, चला लवकर. चांगलं आहे. हो आमचं चला पण लवकर. या रे इकडेच झालेलं. या चला चल, या ये. या. जा त्याच्याजवळ जाऊन उभी राहा. हो जा. चला आता तुमच्या दोघांच्या मर्जीने लग्न झालं. आता तर खुश आहात ना तुम्ही? हम्म. आम्ही दोघं खूप आनंदात आहेत आई. आम्ही तुमचे हे उपकार कधीच नाही विसरणार. नागेश हो अण्णाजी. यांच्यासाठी एखादा घर शोधलंस का? सगळी तजवीज केली. बरं ठीक आहे. तुम्ही सगळी हे सगळं संपल्यावर नंतर कामावर या. ठीक. ठीक आहे चला आता मी निघतो. ठीक आहे. हे बघा तुम्ही दोघं भांडू नका. आनंदात राहा. हा ए, नक्कीच चला आता. वहिनी. हा, हा, नमस्कार, हा, परत नमस्कार. भेटूया. नमस्कार नमस्कार. नमस्ते. ए जरा सांभाळून. हा हा किती काळजी कराल माझी. हे काय भाऊ, आम्हाला एवढ्या मोठ्या घराची काय गरज आहे? कुठली वरात आहे इथे? असं काय बोलतोयस? माणसाची स्वप्न मोठी असायला हवी आणि मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी पण आयुष्यात काहीतरी चांगलं करावं. हो ना ताई? म्हणूनच ही सगळी तयारी केली आहे तुमच्यासाठी. भाऊ, बहुतेक माझे आई वडील एवढी आमची काळजी घेत नसावेत. जे काही तुम्ही केलेत ना ते कधीच विसरणार नाही. अरे बाबा इथेच बोलत राहिला ना तर सकाळ होईल. तू आतमध्ये जा आणि आपलं काम कर जा. आता बोलणं बंद करा आणि आत चला. पूर्ण रात्र बाकी आहे. हे तुम्ही दोघं इथेच हो, राहा. ठीक आहे दादा. आपण एवढ्या मोठ्या घरात राहायचं? भाऊने आपल्यासाठी स्पेशल अरेंजमेंट केली आहे. चल. तुला खूप मजा येते. नागा भाऊ, आम्ही याची अपेक्षाही केली नव्हती. अरे वासू, तुम्ही दोघं आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला चालले. काहीतरी स्पेशल असायलाच पाहिजे होतं ना. माहिती नाही तुमचे हे उपकार मी कसे फेडू शकेन. तू मला भाऊ म्हणालीस हेच खूप आहे. आता इथे तुला कोणतीच अडचण होणार नाही. टेन्शन फ्री होऊन आनंदाने आरामात इथे राहा. कळलं? वासू आता मी येतो. ठीक आहे, नंतर भेटूया. ठीक आहे भाऊ.
मला खूप भीती वाटते. मी आहे ना मीरा, पण भीती वाटते. तू घाबरू नकोस, जरा शांत हो. काय झालं भाऊ, तुम्ही एवढ्या रात्री इथे काय आला? मीरा, मी म्हटलेलं ना की पुन्हा भेटू. मी आपल्या बोलण्याचा खूप पक्का आहे. खोटं बोललो का वासू? भाऊ, हं? तुम्ही आता चुकता इथे. हा भाऊ मानता तर इथे का आलात आता? मी उद्या बोलेन तुमच्याशी, जा इथून. अरे वासू, वासू, काय झालं? वासू, 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 वासू. वासू, वासू, काय झालं? वासू, उठ ना. वासू, प्लीज बोल ना. वासू, वासू, प्लीज माझं ऐक ना. तुम्ही लोकांनी काय केलं हे? वासू, वासू, चाल सोड, सोड मला, सोड मला, सोड मला. वासू. तू दरवाजा बंद करून बाहेर जा. मी काम वाजवतो. ठीक ठीक आहे? आहे दादा. वासू, वासू.
बसून. या लोकांनी माझं आयुष्य बरबाद केलंय बसून. बस. हॅलो. हा कालिया भाई. कालिया भाई. कालिया भाई. बॉडी कुठे आहे? बॉडी गाडीत आहे भाई. आधी पैसे हवेत. जितके सांगितले होते तेवढे आणलेत का? आणले. हे घ्या. ठीक आहे, जा घेऊन ये. ठीक आहे भाई. हे चला आणूया. हा. तुम्ही लोक निघा, आपण बघून घेतो. तुम्ही आम्हाला फसवणार तर नाही ना? ए, आपलं नाव माहित आहे ना तुला? कालिया. आपली बोली बंदूकची गोळी, समजलं? हो समजलं. चला निघा इथून. ठीक आहे, येतो आम्ही. हा चल चल.
मीरा आहे मी. कोण मीरा? थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला जमिनीमध्ये दफन केलं होतंस ती मीरा आहे मी. आपल्याला घाबरवते काय? तुझ्या सारख्या लय लोकांना इथे काढलंय या कालियाने. तू सगळ्या दफन केलेल्या लोकांच्या शक्तीने परत आली मी. तू घाबरू नको, मी तुला काही नाही करणार. बस तू फक्त त्या 4 लोकांना मार ज्यांनी माझा विश्वासघात केला. काय म्हणालीस? ही मारू. हा तू. अण्णा हम्म, तुमच्यासाठी फोन आहे. हम्म. कोण बोलतय? प्रणाम अण्णाजी, मी शंकर बोलतोय. अच्छा तू आहेस. बोल काय झालं? अण्णाजी 2 बॉक्स माल आलाय. एक 4 किलोचा आहे. प्रत्येक बॉक्सची किंमत 10 करोड आहे आणि आपल्याला फक्त 5 करोड मध्ये मिळतोय. तू कधी नाही सुधारणार. छे, ही संधी पुन्हा येणार नाही. तू काय मला मूर्ख समजायला लागलायस का? चल फोन ठेव. नालायक कुठला. अरे अण्णाजी, अरे ऐका तरी. अरे ऐका अण्णाजी, अरे अण्णाजी. 5-6 करोडचा माल. मूर्ख कुठला. काही नागेश दादा, काय रे? कालिया भाऊ आपल्याला धोका तर नाही देणार ना? हे बघ भाऊ, आता आम्ही चांगल्या मूड मध्ये. तू मूड खराब करू नको. गपचूप दारू घे. काय करू मी? मला खरंच खूप भीती वाटते. ए कशाला एवढं टेन्शन घेतोस रे? कालियाला जेवढे पैसे पाहिजे तेवढे आपण दिले ना, मग तो का आपल्याला धोका देईल? दादा हा, मला काय वाटतं माहितीये का? घाबरल्यामुळे याची खूप फाटते. माझं एक ऐक, तुला तांत्रिकाकडे घेऊन जाऊ आणि तिथे इलाज करू तुझा. अरे कसं बोलतोस तू? नागेश भाऊ, काय झालं रे? जरा तिकडे बघा. हे कालियाबाई, जितके पैसे मागितलेस तितके दिले. आता इथे कशाला आलायस? आपण कालिया नाहीये. मीरा आहे. आता तुम्ही सगळेजण मीराला सामोरी जायची तयारी ठेवा.
आलात का? ही काय वेळ आहे का कामाला यायची? सॉरी अण्णाजी, याची आजी खूप आजारी आहे, तिला बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही. तुम्ही याच्या आजीला किती वेळा मारणार आहात? एवढ्या वर्षांपासून तुम्ही एकच खोटं बोलताय. ऐका ना, हे सगळेजण किती चांगल्या पद्धतीने काम करतायत. उगाच तुम्ही कशाला रागवता यांना? ए, गप्पा बस. अगं तू या लोकांना नाही ओळखत. हे सगळे खूपच चालू लोक आहेत. काय रे, तो नवीन लग्न झालेला जोडा कुठे आहे? त्यांना कामाला नाही यायचं? अण्णा त्यांच्याबद्दल तुम्ही विचारूच नका. काय झालं? आता काय सांगू अण्णा, एकतर नागेश दादांनी त्यांना मदत केली आणि ते दोघं उपकार मानायचं सोडून असं बोलून गेले की इथे आम्ही काम नाही करणार. अरे तू काय बोलतोय? खरं सांगतोय मी अण्णा. जाऊ दे ना. असं वाटतंय की हे आजकालची मुलं आपल्यासारखी नाही आहेत. सोडा त्यांना. जा जा, तुम्ही जाऊन काम करा. हे, कोण होता? कोणीतरी होतं ना तिकडे. तिथे कोणीच नाहीये. तुम्ही बघितलं नाही का? अरे कोणी नाही तिथे. मध्ये काही बोलू नका. नाही बोलत असते. अरे मी बोल. हा, कोणीतरी होतं. संपून टाका. काय रे, आमचे पैसे घेऊन आम्हालाच मारायचंय तुला? हं? नाही सोडणार. भावांनो, पळा इथून. नाही नाही भाई, मला जाऊ द्या. मला काही नका करू.
सलाम भाई, मी नागेश बोलतोय. हा बोल ना नागेश. भाई आम्ही मस्जिदच्या बाहेर उभे आहोत. तिथेच थांबा, मी आलो. ठीक आहे भाई. तुम्ही त्यांना सगळं खरं सांगणार आहे? जर आपल्याला जिवंत राहायचंय तर खरं बोलावंच लागेल. हे चल भाई आले, चल लवकर ये, चल. सलाम भाई. सलाम. बोल आता नागेश. बोल ना, काय झालं? भाई आमच्याकडून एक खूप मोठी चुकी झाली. आम्ही दोघांना मारून टाकलं. हे तुम्ही काय बोलताय? हा भाई, ज्यांना मारलं ते दोघं पती पत्नी होते. तुम्ही दोघांनी त्यांना मारलं का? हा? अ, मीच काय, अल्लाह सुद्धा तुम्हाला माफ नाही करणार. निघा इथून, निघा इथून. भाई, आमच्याकडून चूक झाली भाऊ. अरे, भाऊ, भाई आमच्याकडून चुकी झाली. भाऊ, माफ करा. अरे, वाचवा आम्हाला भाऊ. भाई आमची भाऊ, एकदा चान्स द्या भाऊ. प्लीज भाऊ, एकदम. आमची भाई, प्लीज आमची भाई आमची मदत भाऊ, करा, आम्ही भाई. संकटात Please, आहे भाई. भाऊ. जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर सगळ्यात आधी कालियाला इथे घेऊन या आणि ज्या मुलीचा आत्मा त्याच्यात घुसलाय तिच्याशी मी बोलेन. आता निघा. भाई, पण आम्ही त्याला इथे कसं काय घेऊन येणार? जर तुम्ही त्याला इथे घेऊन आलात तरच तुम्ही जिवंत राहू शकाल, कळलं? आता निघा. भाई बोललो ना, जा इथून. भाई भाई आमचं ऐका ना भाई. भाई, भाऊ, आमचं भाई, म्हणणं तर भाई, ऐका. भाई. अरे यार. असा काय बघतोयस रे? हाच विचार करतोयस की मी तुला जिवंत कसं ठेवलं? तुला मारायला 1 मिनिट सुद्धा नाही लागणार. तुझे ते बाकीचे दोस्त कसे पण करून इथे यायला हवे. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी जिंदगी बर्बाद केली. मी पण तुम्हा सगळ्यांना जिवंत नाही सोडणार. अरे, तू अमाऊंट कधी ट्रान्सफर करणार आहेस? सामान तर कधीच दिलं ना, मग पैसे का नाही आले अजून? हा, ठीक आहे, मी नंतर फोन करतो. होय, काम लवकर संपवा. क्लायंट कधीपासून कॉल करतोय. लवकर लवकर हात चालवा. आता काय करणार आपण? अण्णांनी जरा जास्तच काम दिलं ना. अरे कामाचं सोड. अरे आपल्याला तर हे पण माहित नाही आपल्या मित्राबरोबर नक्की तिथे काय झालं असेल. मला सुद्धा त्याच गोष्टीचं टेन्शन आलंय.
तो कसा आहे, कोणत्या परिस्थितीत आहे, काहीच समजत नाहीये. काय करूया? कोणाचा फोन आहे? कोणता तरी अनोळखी आहे. मग उचला आणि बोला ना. हॅलो, मी भाई बोलतोय. कोण भाई? ज्याला तुम्ही मस्जिदला भेटलेला तोच भाई. अच्छा भाई, हा बोला ना. नवीन नंबर होता म्हणून मी ओळखलं नाही. बोला ना भाई. तुम्ही आता कुठे आहात? कंपनीमध्ये आहे भाई. मला तुमच्याशी कालियाबद्दल बोलायचंय, त्यामुळे लवकर झील जवळ या. मी तुमची तिकडे वाट बघतोय. ठीक आहे भाई. ए भाई काय बोलले सांग ना. बोलले की कालियाच्या बाबतीत काहीतरी बोलायचंय. झीलच्या किनारी बोलवलंय. कालियाबद्दल? हा. दादा मग तुम्ही संतोष बरोबर तिथे जा. अण्णांनी काय विचारलं तर मी आहे इथे. तुम्ही लवकर जा तिथे. मग ठीक आहे, चल जाऊया. ही काय गडबड आहे भाऊ? तो तर इथे दिसतच नाहीये. हॅलो, हा भाई, मी नागेश बोलतोय. तुम्ही कुठे आहात? मी सुद्धा इथेच आहे. तुम्ही पण इथे आहात? तुम्ही पण इथे आहात? पण भाई तुम्ही तर आम्हाला कुठेच दिसत नाही आहात. कुठे आहात भाई तुम्ही? तुला तुझ्या मागे एक निळी व्हॅन दिसते? हा भाई, बघितली मी. जा आणि त्या व्हॅनचा दरवाजा उघड. का भाई? जेवढं सांगितलं तेवढं गुमान कर. ठीक आहे भाई. इकडे या.
सोड मला. सोड मला. सोड मला. खूप मोठी चूक झाली, माफ कर. हे तुझं डोकं तर खराब होतच, आता तुझे डोळे पण खराब झाले. जा कोणत्या तरी डॉक्टरकडे दाखव. दादा मी खरं सांगतोय दादा, मी कालियाला इथेच पाहिलं. बघ, मी पहिल्यापासून खूप आजारी आहे. बीपी, शुगर, डायबिटीस सगळं काही आहे मला. आता त्याचं नाव घेऊन हार्ट अटॅक देणार का मला? मी तुझ्या पाया पडतो, कालियाला विसरून जा, मला त्रास देऊ नकोस. चल जा इथून. मी त्याला इथेच पाहिलं होतं, कळत नाहीये कुठे गेला. नागेश दादा, नागेश दादा, मी कालियाला परत तिथेच पाहिलं. अरे कशाला इतकं टेन्शन कशाला घेतो? काय बिघडवलंय मी तुझं? बरं दादा, जाऊ द्या ते. मला एक गोष्ट खरी खरी सांगा, तुम्ही कालियाला ओळखता तरी कसे? कालिया कोणी साधा माणूस नाही. तो पैशासाठी काही करू शकतो. तो पैशासाठी कुणाचा जीवही घेऊ शकतो. ए, हा बोला भाऊ. जरा फोन दे रे.
हे घ्या भाऊ. हॅलो. नमस्कार कालिया दादा. नमस्कार सेठ, बोला. दादा तुम्ही माझं काम कधी करणार आहात? अरे टेन्शन नाही घ्यायचं सेठ, तुमचं काम वेळेत होणार. या मुलीने मला खूप त्रास दिलाय दादा. त्या मुलीला हात लावण्याआधी विचार करायला पाहिजे होता. काय करायचं आता कालिया दादा, मुलींना बघून राहत नाही ना. टेन्शन नको घेऊ शेठ, आपण तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. पण पैशाच्या वेळेला नाटक नको या, नाही तर माहितीये ना तुला. अरे ओळखतो रे कालिया दादा, तुम्ही माझं काम लवकर करा ना. ठीक आहे सेठ, ठेवा आता. नमस्ते भाई. हा बोल नागेश, किती महिने भेटायला नाही आला तू. बस टाइम मिळत नव्हता भाई, कंपनीवाले सुट्टीच देत नाही. हा आता बोल, कोणाला आणलंयस तू? हे तुझ्यासोबत काम करतो का? हा भाई, बाई खूप टेन्शन मध्ये वाटतोय. याचं एक छोटस मॅटर आहे भाई, म्हणूनच तुमच्याकडे आणलं. बोल ना छोटे, जे काय असेल ते आपण करून टाकू. हे तुला सांगितलं होतं ना इथे नाही यायचं, मग का आलायस? ही गोष्ट तुझ्या बायकोला विचार ना. अच्छा, आखडून बोलतोयस तर. हं? तुम्ही जा. तो या वेळेला इथे काय करत होता? या वेळेला कोणता माणूस काय येतो हे तुला माहिती नाही, आणि प्रश्न तर मोठ्या पुरुषार्थाने विचारतोयस. ऐक, आजकाल तुझी जीभ लयच चालायला लागलीये. असं थोबाड फोडेन ना, चेहऱ्याचा नक्षा बदलून जाईल. ओ, आता तू हात उचलणार? हात उचलून तर दाखव. आपल्या बायकोला मारून तू काय मर्दानगी दाखवतोस? वैवाहिक जीवनात तर काही सुख नाही दिलंस, आणि रुबाब एवढा. अरे तुला जे काय हवं होतं ते सगळं काही विकत घेऊन दिलं ना, आता अजून काय हवंय तुला? मी कुठे काय म्हंटलय तू मला काही दिलं नाहीस, पण तू मला शारीरिक सुख नाही देऊ शकलास. जेव्हा केव्हा मला इच्छा होते तेव्हा तुला बॉडी पेन होतं, कायम ऑफिसचं टेन्शन. आपलं लग्न होऊन किती वर्ष झाली, पण मी अजूनपर्यंत प्रेग्नंट नाही झाले. याचं कारण काय आहे? हेच की तू काही नाही करू शकत. माहितीये का, मी कपाटातले डॉक्टरांचे रिपोर्ट्स बघितले ज्यात लिहिले तू नपुसंक आहेस. का माझ्यामध्ये काहीच इच्छा अपेक्षा नाहीये? मी पण एक बाईच आहे ना. जे सुख तू नाही दिलंस ते सुख त्यांनी दिलं. मला जायचं असतं तर मी खूप अगोदर त्याच्याबरोबर पळून गेले असते. माहितीये का नाही गेले? कारण सगळ्या समाजाने या गोष्टीवरून तुला नावं ठेवली असती. मग तुला बरं वाटलं असतं. तू तुझं काम कर, माझी काळजी घेईल तो.
अच्छा ठीक आहे, आपल्याला काय करायचंय? तुला त्या दोघांनाही संपवून टाकायचंय. त्या दोघांना मारून टाकू. ए नागे, हा बघ छोटू काय बोलतोय. हा भाई, तिने फक्त मला धोकाच नाही दिलाय, तर मला तिने बेइज्जतही केलंय. मला नामर्द म्हणाली ती. एवढा राग आलाय की दोघांचे तुकडे तुकडे करायचेत मला. मला त्यांना जिवंत नाही पाहायचंय, पण माझ्यात हे करायची हिंमत नाहीये. हिंमत नाहीये, बिलकुल हिंमत नाहीये. ऐक रे, वडाला मारणं काय पोरांचा खेळ नाहीये. याच्यामुळे आपण नंतर प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. हे काम करायला लय पैसा लागतो. भाऊ, तुम्हाला किती पैसे पाहिजेत मला सांगा, मी देतो तुम्हाला. जेवढे हवे तेवढे देतो, पण ते दोघं जिवंत नाही राहिले पाहिजे. नागे, हा आपल्या शब्दाला पलटणार नाही ना? जसं तुम्ही बोलाल तसंच करणार भैया. छोटे, आपण फक्त पैशासाठी काम करतो. तू स्वतः माझ्याकडे आलायस तर दिलेला शब्द पण पाळ. बाकी सगळं मी नागेशला फोनवर सांगेन. चल आता निघितून. हा भाई. हा ठीक आहे भाऊ. हम्म. चल, मला उशीर होतोय, मी निघतो आता. तू परत कधी येणार? मी तुला फोन करून सांगेन. ठीक आहे. मला धोका तर देणार नाहीस ना? अरे, तू तर माझं जग आहे मेरी जान. खरंच? तुला हे माहित नाही का? हा? कोण आहेस तू? साले हरामखोर, तुझ्या नवऱ्याला धोका देतेस. लाज नाही वाटत का? ए, हे विचारणारा तू कोण आहेस? आपण कोण आहे? आमच्या जवळ नका. भाऊ माफ करा भाऊ. भाऊ जाऊ द्या भाऊ. भाऊ चूक झाली भाऊ, माफ करा भाऊ. आम्हाला जाऊ द्या भाऊ. भाऊ जाऊ द्या भाऊ. खरं सांगतो भाऊ. भाऊ आम्ही काही नाही केलं भाऊ, खरं बोलतोय. अरे, तुम्ही असं का घाबरताय दादा? अरे, कुणाला पण बघितलं की वाटतं कालियाच समोर आलाय. खरंच खूप भीती वाटते. चल, मस्जिद मध्ये जाऊया आणि भाई बरोबर बोलूया. चल. पण ते एवढ्या रात्री आपल्याला कसं काय भेटतील? आपण उद्या सकाळी सकाळीच जाऊया. तो सुद्धा गायब आहे भाई.
काय खरं बोलताय? हो खरंच भाई, काल तुम्हीच नागेश दादांना फोन केला होता ना आणि नदीजवळ भेटायला बोलवलं होतं कालियाबद्दल बोलायचं म्हणून. तेव्हा मीही बरोबरच होतो. अरे काय मूर्खासारखं बोलतोय हा? जर मी याला फोन केला असता तर इथे मस्जिदला बोलवलं असतं ना, झीलवर का बोलवलं असतं? हा सगळा खेळ ती आत्मा खेळते. तिने तुझ्या दोन्ही साथीदारांना मारून टाकला असेल आणि तिची पुढची शिकार तुम्ही दोघे आहात, पण मी तुम्हा दोघांना मरू नाही देणार. सलीम, बोला ना भाऊ. हा भाई, होईल ना. होईल भाई, होईल होईल. ती आत्मा इथेच कुठे आजूबाजूला आहे. काय मौलाना, तू मला शोधतोयस ना? मी असताना तू या दोघांना काही करू शकत नाहीस. मीरा, मौलाना, या लोकांची मदत का करतोयस? यांनी मला धोका देऊन मला मारून टाकलं. पण अशा प्रकारे यांना मारणं चुकीचं आहे. का तुझ्या कुराणमध्ये हेच लिहिलंय की गुन्हेगाराला शिक्षा द्या? जर कोणी तुझ्या बायकोबरोबर रेप केला असता तर तू त्याला असं सोडला असतास का? बोल मौलाना. मान्य आहे की तू जे काही बोललीस ते बरोबर आहे, तरीही मी त्यांचा विश्वास नाही तोडू शकत. तू काही पण कर, पण मी बदला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. थांब मौलाना, थांब. असं करू नकोस. पुढे येऊ नकोस. दूर राहा माझ्यापासून. थांब मौलाना, या पाप्यांची मदत करू नकोस. थांब मौलाना, तू बरोबर करत नाहीये. तू तिकडेच थांब. सांगते ना, माझ्यापासून दूर राहा. काय या राक्षसाला वाचवतोस? मी यांना माफ नाही करणार. हे त्याच्या मित्रांसारखे आहेत. या दुनियेतनं गायब होतील. भाई, सलीम, भाई, आता तर फक्त खुदाच तुम्हाला वाचवू शकतो. भाई, हे तुम्ही काय बोलताय भाई? असं नका बोलू. सलीम, भाई आम्हाला वाचवा. भाई, आम्हाला वाचवा. भाई आम्हाला वाचवा. वाचवा आम्हाला. भाई असं करू नका. भाई ती आमचा जीव घेईल. भाई
नागेश दादा, मीराने काय सांगितलेलं माहितीये ना, काले आपल्याला मारल्याशिवाय शांत नाही राहणार. तू वेडा आहे, सारखं सारखं ती आठवण का करून देतोस? हॅलो. हॅलो, अण्णा बोलतोय. हा बोला अण्णाजी. आपल्याला अर्जंटली काही सामान बँगलोरला पाठवायचंय, म्हणून तू लवकर मिलवर येऊ शकतोस का? अण्णाजी तुम्ही कसं बोलता? आम्ही आता लगेच येतो ना. ठीक आहे, लवकर ये. ठीक आहे अण्णाजी. अरे, प्रत्येकाने डिलिव्हरी लवकर मागितली तर कसं काय चालेल? आता माल तयार नाही झाला. नमस्कार अण्णा. हा हा, सगळ्या मशीन्स ऑटोमॅटिक आहे, माझ्या मर्जीप्रमाणे नाही चालत. मला आता अर्जंटली काही माल बँगलोरला पोहोचवायचा आहे आणि तो मालही अजून तयार नाही झाला. अशा तुम्ही आता अर्जंट म्हणालात तर मी कसं काय मॅनेज करणार सांगा? आम्ही माणसं आहोत, मशीन नाही. आता तुम्ही अजून हट्ट करू नका, मी फोन ठेवतो. अण्णा, आज जाऊन बराच वेळ झाला, चल जाऊन बघूया. नाही नाही, आम्हाला जाऊ दे. अरे आम्हाला आम्हाला जाऊ जाऊ दे. दे. आम्हाला नको. आम्हाला जाऊ दे. चल चल चल. अरे नाही नाही, आम्हाला जाऊ दे. नाही, सोडवा सोडवा आम्हाला.
Huh?